नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या धमाकेदार प्रोमोमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे ज्या ठिकाणी महिपत तुळजापूरला दडून बसलेला असतो त्या ठिकाणी सायली आणि अर्जुन पोहोचलेले असतात। तर आजच्या भागामध्ये इथे सायली आणि अर्जुनचा बर्थडे खूप छान सेलिब्रेशन केलेलं असतो। सायलीने अर्जुनसाठी छान असं गाणंही गायलेलं असतं, त्यामुळे सगळेजण खूप खुश असतात। अर्जुन मात्र सायलीकडे एकटक बघत असतो आणि हे सगळं घडत असताना सायलीला मात्र तिचा भूतकाळ आठवत असतो। तिला सारखं असं गरगरल्यासारखं वाटत असतं, काहीतरी दृश्य दिसल्यासारखं दिसत असतं। तर आता बर्थडे मस्त सेलिब्रेशन झालेलं असतो। तर त्यानंतर इथे कल्पना काकूंना आता बासंती मावशीचा म्हणजे रुद्रच्या आईचा फोन आलेला असतो आणि आता त्यांनी संगीतापासनं सगळ्या कार्यक्रमांना लग्नासाठी इन्व्हाइट केलेलं असतं। तेव्हा कल्पना काकू आता अर्जुन आणि सायलीला म्हणू लागतात, हे बघा पूर्णाई तर इथे नाही आहे, ट्रस्टच्या कामासाठी पूर्णाई बाहेर जायले आणि मी तर अस्मिताला सोडून नाही येऊ शकत ना, त्यामुळे तुळजापूरला तुम्हाला दोघांना जायचे, अर्जुन सायली, आणि सगळे कार्यक्रम अटेंड करायचे। कसं आहे ना, बासंती माझी अगदी जवळची मैत्रीण आहे, त्यामुळे जाल ना तुम्ही। तेव्हा अर्जुन लागतो, ठीक आहे आम्ही दोघे जायला तयार आहोत। तर आता इथे अर्जुन आणि सायली दोघेही तुळजापूरला रुद्रच्या घरी पोहोचलेले असतात। तर रुद्रच्या संगीतमध्ये अगदी छान असा डान्स सायली अर्जुनने केलेला असतो। तुला पाहता ये जवळी असं सुंदर छान असं गाण्यावरती दोघांनी छान असा डान्स केलेला असतो। तर या गाण्यामध्ये आता अर्जुनने मात्र सायलीला एक छान असं गुलाबाचं फूल दिलेलं असतं। सायली प्रेमाने अर्जुनकडे बघत असते, पण त्याच ठिकाणी आता महिपत दडून बसलेला असतो। आता मात्र महिपतला अर्जुन ओळखणार का? पण महिपत मात्र खूप घाबरलेला असतो। तेव्हा तो मनाशीच म्हणत असतो, या महिपतवरती पहिल्यांदा अशी वेळ आली 4 भिंतीत दडून बसायची आणि ते फक्त या अर्जुनमुळे, याला सोडणार नाही मी, असे तो मनोमनी म्हणत असतो। अर्जुन मात्र आता महिपतकडे एकटक बघू लागतो। तर अर्जुन सायली मात्र आता या महिपतला ओळखणार आणि कसं पकडणार हे आपण लवकरच बघूया। त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।